आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात देखील कुणाल पाटील यांनी भाजपा प्रवेशबाबत आपला सस्पेन्स कायम ठेवला असून उद्यापर्यंत मला वेळ द्या असे सांगत कुणाल पाटील यांनी आपल्या प्रवेशाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला असून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेली भेट असेल किंवा जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट असेल, ही राजकीय भेट नसून वैयक्तिक आणि मतदारसंघातील प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी घेतलेली भेट होती। कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपा प्रवेशाबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती कुणाल पाटील यांनी दिली आहे। यामुळे कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश नेमका कधी होतो याची उत्सुकता देखील आता कार्यकर्त्यांना लागली आहे। आता शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आंदोलन असलं पाहिजे असं काही नाही। आता तुमच्या माध्यमातून आता 10 वर्ष मी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं, त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं। त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय, या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून ती कामं सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे। ते काम आम्ही करायचा प्रयत्न करतो। एकीकडे राहुल गांधींनी फार मोठा विश्वास माझ्यावर दाखवला, यावर माझ्या मनात काही शंका नाही आणि भारत जोडो यात्रेच्यामध्ये त्यांच्याबरोबर एक पूर्ण जिल्हाचं मी प्रभारी असणं असो किंवा मग त्यांनी मला विश्वास दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः आग्रह करून उतरवणं असो किंवा मला पक्षाचं कार्याध्यक्ष करणं असो, या सर्व विषयामध्ये त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे आणि त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्वसुद्धा सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाकरता काम करणारं नेतृत्व मी मानणारा असा मी कार्य सोबत होणार आहे आणि होणार आहे की नाही होणार। मी आत्ताच तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं मी आज त्याच्यावर काहीही भाष्य करू शकत नाही। मी माझ्याच कार्यकर्त्यांकडून आज वेळ मागितली, तुम्ही मला थोडा वेळ द्या, मला विचार करू द्या आणि याच्यावरती मी त्यांना निर्णय करू। एक साधा मेसेज माहिती आहे आता कशी प्रक्रिया असते, कारण की माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे माझ्या 3 पिढ्यामध्ये असं कधी घडलेलं नाही, त्यामुळे ही प्रक्रिया काय असते ती तुमच्याकडून मला समजून घ्यावी लागते। पण आता तुम्ही एक शब्द पण वापरला, मी असं म्हणालो कार्यकर्ते ज्या भावना मांडतायत तो विचार करताना मला त्रास होतो की नेमका कार्यकर्ते जे मला आग्रह करतायत तुम्ही हा प्रवेश केला पाहिजे, तुम्ही बदल केला पाहिजे, हे ऐकताना मला त्रास होतो की नेमकं मी काय करावं, अशा प्रकारच्या भावना माझ्या होत्या, बाकी मला काही त्रास होतो। रवींद्र चव्हाण साहेबांची मी भेट घेतली, त्याच्या आधी मी अजितदादांची भेट घेतली आपल्याला सर्वांना, तेव्हाही मी ज्ञात केलं होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये एक आपल्याला भेटत राहावं लागेल, सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून जयकुमार रावल साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटून आपल्या तालुक्यातले प्रश्न कसे जास्त मार्गी लावता येतात या दृष्टीने आमच्या या भेटी चालूच असतात। त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही संयुक्त होणार नाही, पण एकंदर सर्वच विषयावरती चर्चा चालू आहे। बाबा मी तुम्हाला सांगितलं ना की कार्यकर्त्यांनी सर्वांनीच आपापल्या भूमिका मांडलेल्या आहे आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ही सुद्धा भूमिका मांडली, तुम्ही जसं म्हणाला की कामं झाली पाहिजे, आम्हाला ताकद मिळाली पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर जे काम करणारी कार्यकर्ते आहेत किंवा जी लोक आहे, जनता आहे, त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे। जलसंधारणाचे अनेक प्रश्न अजूनही आमच्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत की जी मार्गी लागली पाहिजे, आजही बरेचसे आमचे पूर राहून गेले ते झाले पाहिजे। या विषयावरती लोकांना असं वाटतं की परत पुढची 4 वर्ष जर आपण सत्तेमध्ये नसलो तर मग ही कामं कशी मार्गी लागतात आणि त्या दृष्टीने लोकांचा त्या दृष्टीने कल आहे ते मला मान्य करायचं। गेल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.